आमच्यात फाटलंय, मनामध्ये शंका बाळगू नका, आम्ही एकत्र येणार नाही। राष्ट्रवादीच्या फुटीवर अजित पवारांचं वक्तव्य, तर आम्ही परत येऊ अशी शंका होती का, आव्हाडांचा सवाल। 70 ओलांडल्यावर मला संधी देणार होतात का? मी चुकलो म्हणता तर माझ्या सोबत आलेले 43 आमदार कसे चुकतील? मनसरमधल्या सभेतून अजितदादांचा शरद पवारांना सवाल। उमेदवार मिळाला नाही की आम्ही सेलिब्रिटी उभे करतो। शिरूरमधल्या सभेमध्ये अजित पवारांचा कोल्हेंना टोला, तर कलाकाराची कामगिरी तुमच्यापेक्षा सरस, कोल्हेंचं उत्तर। जुमल्याचं नाव बदलून मोदी गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, तर जुमल्यावरच तुमचा चुबला चालला अशी शेलारांचा ठाकरेंवर पलटवार। मित्रपक्षाच्या नेत्याकडून मला धमकी, हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र, तर कुणीही धमकी दिली नसल्याची राष्ट्रवादीच्या प्रदीप गारटकरांची प्रतिक्रिया। निवडणूक झाल्यानंतर तुम्ही भाजपसोबत जाणार नाही याची खात्री द्यावी लागेल, प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहित जितेंद्र आव्हाडांना मागितली हमी। नवनीत राणा भाजपसोबत आल्या तर चांगलंच, फडणवीसांचं सूचक विधान, तर मोदी, शहा आणि फडणवीसांच्या सोबत भाजप प्रवेशाच्या चर्चांवर नवनीत राणांची प्रतिक्रिया। मावळमधून संजोग वाघेरेंची उमेदवारी जाहीर, उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत केली घोषणा, तर यवतमाळमधून पुन्हा एकदा भावना गवळी निवडून येतील, गुलाबराव पाटलांना विश्वास। गुवाहाटीत शिंदे गटाच्या आमदाराकडून एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, कायदेतज्ञ असीम सरोदेंचा गंभीर आरोप, तर हे आमदारांना बदनाम करण्याचं षडयंत्र, शिंदे गटाचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री शिंदेंनी मर्यादा सोडली तर मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करतो, शिंदेंच्या करेक्ट कार्यक्रमाच्या विधानाला जरांगेंचं उत्तर। आणि समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा सेवेमध्ये, भरवीर ते इगतपुरी महामार्ग सेवेत, तर ऑगस्टपर्यंत संपूर्ण महामार्ग खुला होणार असल्याचं आश्वासन।